Let us prepare our hearts to focus on Psalm 18 once again this morning. आणि आपण सर्वजण मिळून स्तोत्रसंहिता याचा 18वा अध्याय आपण जो वाचला त्यावरती आपण मनन करणार आहोत. Just to give you a quick background as to what happened last Sunday regarding this psalm. आणि थोडक्यामध्ये ह्याची पार्श्वभूमी आपण जी गेल्या रविवारी शिकली So let's look into this again. आणि पुन्हा एकदा थोडक्यामध्ये आपण ते पाहूया. The psalm is penned by King David आणि हे स्तोत्र दावीद राजाने लिहिलं आहे. when his kingdom got established. आणि जेव्हा त्याचं राज्य प्रभूने स्थापन केलं होतं. So he's giving praise to the Lord and thanking the Lord for delivering him from King Saul and his enemies. आणि तो देवाला धन्यवाद देत आहे यासाठी कारण की देवाने त्याला शौल राजाच्या राजापासून त्याला वाचवलं होतं आणि त्याला मुक्त केलं होतं. We saw how David is declaring the Lord as his rock and his fortress. आणि आपण इथे पाहिलं की दावीद राजा देवाला एक त्याचा खडक आणि त्याचा दुर्ग असं संबोधत आहे. We saw how David's situation was. He was amidst death where his enemy was pursuing him. आणि आपल्याला ठाऊक आहे दावीदाची परिस्थिती काय आहे आणि त्याच्या मागे त्याचे वैरी कसे लागले होते. We see David calling unto the Lord for help. आणि आपण पाहतो दावीद राजा कशा प्रकारे देवाकडे मदतीसाठी धाव घेतो. We see Lord's wrath against all unrighteousness. आणि आपण देवाचा क्रोध देखील पाहतो सर्व अधार्मिक लोकांसाठी. Then we saw God rescuing David from his enemies. आणि आपण हे देखील पाहतो की देवाने दावीदाला कशा प्रकारे त्याच्या शत्रूपासून वाचवलं. So the first part from verse 1 to verse 25 is the testimony of David as to how God saved him. आणि इथे आपण पाहतो वचन 1 पासून 25 पर्यंत दावीद राजाची साक्ष कशा प्रकारे देवाने त्याला वाचवलं. And we will now go into more specific as to how God saved him. आणि मग आपण त्याच्या फार काय म्हणू शकता अजून त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत की त्या कशा प्रकारे देवाने त्याला वाचवलं. So beginning from verse 25 till verse 30. आणि वचन 25 पासून 30 पर्यंत Here we see the character of God. आणि इथे आपण देवाचं एक स्वभाव पाहतो, चरित्र पाहतो. Where he is merciful and he is just. आणि आपण तो न्यायी आणि कृपाळू कसा आहे ते पाहतो. Merciful to those who will humble themselves. आणि कृपाळू अशांसाठी जे स्वतःला नम्र करतात. Ultimately it depends on his own character that he is merciful. आणि त्याच्या स्वतःच्या चरित्रावरती कारण की तो स्वतः दयाळू आहे. And we see his justice. आणि आपण त्याचा न्यायी स्वभाव देखील पाहतो. Which comes upon those who have haughty eyes, who are prideful and sinful. आणि जे कोणी गर्विष्ठ आहेत जे स्वतःला फार मोठं समजतात आणि जे पापी आहेत त्यांच्यावरती. In verse 30 David says, this God, his way is perfect. The word of the Lord proves true. He is a shield for all those who take refuge in him. आणि आपण वचन 30 मध्ये पाहतो परमेश्वराचे वचन कशा सूत्रातले आहे त्याचा आश्रय करणाऱ्या सर्वांची तो ढाल असा आहे. Truly the promises of the Lord, the word of the Lord never fails. आणि इथे आपण पाहतो देवाचं जे वचन आहे त्याने दिलेल्या सर्व आश्वासनं जे आहेत ते कधीच ढळणार नाही. God has kept David, he has saved him from his enemies. आणि देवाने दावीद राजाला राखलं आणि त्याच्या सर्व वैरींपासून त्याला वाचवलं. But was David able to defeat his enemy on his own strength? आणि मग इथे दावीद राजा स्वतःच्या सामर्थ्याने त्याच्या वैऱ्यांना पराभूत करत होता का? Because of his own talent and strategy? आणि स्वतःच्या ज्ञानामुळे किंवा त्याच्या सर्व योजनांमुळे? Let's see what David says. आणि ते आपण पाहूया दावीद राजा काय म्हणतो. In verses 31 to verses 35. आणि वचन 31 ते वचन 35 पर्यंत. Verse 31, he says, for who is God but the Lord, and who is a rock except our God? आणि मग इथे तो अशा प्रकारे प्रश्न करून सांगत आहे की परमेश्वरा वाचून देव कोण आहे, आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे. Verse 32, the God who equipped me with strength and made my way blameless. आणि वचन 32 मध्ये आपण पाहतो की तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधतो, तो माझा मार्ग निर्वेध करतो. It is God who has provided him strength to defeat his enemies. आणि इथे देव त्याला त्याच्या वैऱ्यांना हरवण्यासाठी सामर्थ्य पुरवतो. And again it's God alone who gives him grace to obey his Lord. आणि इथे देवच त्याला त्याची कृपा पुरवतो जेणेकरून तो त्याच्या मार्गात चालू शकतो.
In verse 35, he says, He trains my hands for war. And in verse 35, he says, You have given me the shield of your salvation, and your right hand hath supported me. आणि वचन 35 मध्ये आपण पाहतो देव त्याला युद्धरूपी कशा प्रकारे तयार करत आहे आणि तो म्हणत आहे की तो म्हणत आहे तू मला आपली तारणरूपी ढाल दिली आहेस. We move ahead from verse 36 to verse 40. आणि वचन 36 पासून पुढे आपण 40 पर्यंत पाहूया. It's about how God giving the enemies onto David. Giving over the enemies onto David. आणि इथे आपण पाहतो की देवाने दावीद राजाला कशा प्रकारे वैऱ्यांच्या हाती सोडवलं. God gives David victory. आपण इथे पाहतो की देव दावीद राजाला विजय देतो. In verse 37, it says, I pursued my enemies and overtook them. आणि वचन 37 मध्ये आपण पाहतो की मी आपल्या वैऱ्याच्या पाठीस लागून त्यांना गाठले. Verse 39, for you equipped me with strength for the battle. आणि वचन 39 मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो की लढाईसाठी तुम्हाला सामर्थ्याचा कमरबंद बांधला. We move ahead from verse 41 till 45. आणि वचन 40 ते 45 मध्ये आपण पाहतो. Now here is the situation where the enemy is crying for help, crying out to God, okay, but no one is coming there to help them. God is not answering them. आणि इथे आपण पाहत आहोत की वैरी देवाकडे धावा करत आहे, परंतु देव त्यांची वाणी न ऐकत नाही आणि ते धावा करत आहे आणि त्यांच्या मदतीसाठी कोणच धावून येत नाहीये. David with God's strength conquered them, defeated them. आणि इथे आपण पाहतो अशा प्रकारे की दावीद राजा देवाकडून आलेल्या सामर्थ्यामुळे त्यांच्यावरती विजयी झाला. And then we see verse from 46 to 50. आणि वचन 46 ते 50 मध्ये आपण अशा प्रकारे पाहतो. Because God has delivered him from his enemies, he is now praising the Lord for this great act of God of this salvation. आणि वचन 46 ते 50 मध्ये आपण अशा प्रकारे पाहतो की देवाने त्याला वैऱ्यांपासून सोडवल्यामुळे तो देवाची कशा प्रकारे स्तुती करतो. Verse 46, he says, The Lord lives, and blessed be my rock, and exalted be the God of my salvation. आणि वचन 46 मध्ये आपण अशा प्रकारे पाहतो तो म्हणतो परमेश्वर जिवंत आहे, त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद हो, माझे तारण करणाऱ्या देवाचा महिमा वाढव. The God who gave me vengeance. आणि त्याच देवाने मला सूड उगू दिला. Verse 48, who rescued me from my enemies. आणि वचन 48 मध्ये आपण पाहतो की तोच मला माझ्या वैऱ्यांपासूनही सोडवतो. How great God is. आणि अशा प्रकारे किती अद्भुत आपला देव आहे. How faithful God is. आणि किती विश्वासू आपला देव आहे. Who never leaves his servant. आणि तो त्याच्या सेवकांना कधीच सोडत नाही. Even in the dreadful situation, God is always with them. आणि एकदम बिकट परिस्थितीमध्ये देखील देव त्यांच्या सोबत असतो. God is faithful. आणि देव विश्वासू आहे. Verse 49. वचन 49 मध्ये For this I will praise you, O Lord, among the nations and sing your name. आणि वचन 39 मध्ये म्हणून हे परमेश्वरा मी राष्ट्रांमध्ये तुझे स्तवन करीन, तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन. Not only in Israel, but among all the nations, David will praise God for his salvation. आणि फक्त त्याच्या इथेच नाही तर परंतु सर्व राष्ट्रांमध्ये तो त्याचे स्तवन करेल. Verse 50, great salvation he brings to his king and shows steadfast love to his anointed, to David and his offspring. आणि इथे आपण पाहतो की तो त्याला तारणाचा अनुभव देतो आणि एवढंच नाही तर त्याला त्याचा अभिषिक्त असा देखील बोलतो. This is God's covenantal love with David and his offspring. आणि हे त्याचं देवाचं करारा प्रति असलेलं प्रेम आहे जे दाविदासाठी तो दाखवत आहे. So here is God bringing salvation unto David, आणि देव त्याचं तारण दाविदाला देत आहे to his anointed, आणि त्याच्या अभिषिक्ताला and his offspring forever. आणि त्याच्या संततीला देखील. He will keep David and his offspring. आणि तो त्याच्या दाविदाला आणि त्याच्या संततीला राखेल. This is the covenant keeping God we are focusing on. आणि आपण ह्याच करार पाळणाऱ्या देवाबद्दल इथे पाहत आहोत. But you know what? तुम्हाला ठाऊक आहे का David's victory points beyond itself to Christ. आणि दाविदाचा विजय जो आहे तो त्याही पलीकडच्या गोष्टीकडे आपल्याला नेत आहे आणि तो म्हणजे ख्रिस्ताचा विजय. Our greater David. आणि आपला महान दावीद जो ख्रिस्त. Just as David conquered his enemies through God's power, Christ has conquered our greater enemies, that is sin, death,
Satan. आणि ज्या प्रकारे दाविदाने सर्व त्याच्या वैऱ्यांना हरवलं, तशाच प्रकारे आपण महान दाविदाकडे, जो ख्रिस्ताकडे पाहतो, ज्याने पाप आणि आपल्या सर्व वैऱ्यांना हरवलं. David's earthly triumph, the victory, finds its perfect fulfillment in the eternal victory of Jesus Christ. आणि दावीद राजाच्या त्या विजयाची प्रतिमा आपण ख्रिस्ताच्या विजयामध्ये, महान प्रतिमा ख्रिस्ताच्या विजयामध्ये पाहतो. Where our greatest enemy, sin, was defeated. आणि आपला सर्वात मोठा वैरी जो पाप आहे त्याला तिथे हरवण्यात आलं. Death was conquered, आणि मृत्यूवरती विजय मिळाला. and Satan and his works were demolished. आणि सैतानाने त्याचे सर्व कार्य नष्ट करण्यात आले. There on the cross of Christ. आणि त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभावर. And now, because Christ has won the victory, we stand secure in Him. आणि ख्रिस्ताने तो विजय मिळवल्यामुळे आपण ख्रिस्तामध्ये राखले गेलो आहोत. It is Christ's work on the cross that keeps us. आणि त्या ख्रिस्ताचं वधस्तंभाचं कार्यच आपल्याला सुखरूप राखतं. His life, His death, His resurrection. आणि त्याचं जीवन, त्याचा मृत्यू आणि त्याचं पुनरुत्थान. And believing onto Him gives us eternal life. आणि त्याच्यावरती विश्वास ठेवल्यामुळेच आपल्याला आनंदकालचं जीवन मिळतं. Therefore, His victory is our victory. आणि म्हणून त्याचा विजय हा आपला विजय आहे. Here, David's victory and honor, which he got after winning the battle, ultimately fulfilled in the victory and exaltation of our Lord Jesus Christ. आणि त्या विजयामुळे मिळालेल्या गोष्टी ज्या दाविदाला तिथे मिळाल्या, त्याची महान प्रतिमा आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला मिळते. So this morning, let me exhort you. आणि ह्या सकाळी मला तुम्हाला काही सांगायला आवडेल. That God is our rock. आणि देव आपला दुर्ग आहे. When it uses the word rock, it means unshakable foundation. आणि जेव्हा दावीद राजा अशा प्रकारे उद्गार करतो, त्याचा अर्थ असा आहे की ते कधीच ढळणार नाही. The source of protection. आणि ते स्रोत आहे त्याच्या सुरक्षिततेचं. Today we stand victorious in our Lord Christ Jesus. आणि म्हणून आपण आज विजयी असे उभा राहू शकतो त्या ख्रिस्तामुळे. Christ has saved us from our sins आणि त्या ख्रिस्ताने आपल्याला पापांपासून राखलं आहे. and given us His righteousness आणि त्याची धार्मिकता आपल्याला दिली आहे. and blessed us with all the spiritual blessings. आणि आपल्या सर्व आध्यात्मिक आशीर्वादाने त्याने आपल्याला भरून टाकलं आहे. God has made us His child in Christ Jesus. आणि देवाने आपल्याला त्याचं लेकरू असं केलं आहे. And not only He has saved us, but He is keeping us every day by His Holy Spirit. आणि तो फक्त आपल्याला त्यांनी आपल्याला फक्त एकदाच वाचवलं असं नाही, तर तो आपल्याला दैनंदिन त्या गोष्टीत सहाय्य देखील पुरवत आहे. Let us look to this greater David, Lord Jesus Christ, this morning. आणि म्हणून आपण त्या महान दाविदाकडे, जो ख्रिस्त आहे, त्याकडे आपण पाहूया. Focus on Him alone. आपलं लक्ष त्यावरती केंद्रित करूया. For your salvation, आपल्या तारणासाठी, for your protection, आपल्या सुरक्षिततेसाठी for your assurance of salvation. आणि आपल्या खात्रीसाठी तारणाच्या. Look to Christ alone. आणि म्हणून ख्रिस्ताकडे आपण पाहूया. He is our victory. आणि तोच आपला विजय आहे. He is our refuge. आणि तो आपला दुर्ग असा आहे. He is our rock. आणि तोच आपला खडक असा आहे. Amen. आमेन.